उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बारामतीमध्ये आज जनता दरबार भरवणार आहेत। बारामतीमध्ये अजितदादांच्या सहयोग निवासस्थानी हा जनता दरबार भरवला जाणार आहे आणि बारामतीकर आता या निवासस्थानी दाखल झाले। जनता दरबारातून सुनेत्रा पवार नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत, तर अजित पवार हयात असताना दर शनिवारी बारामतीमध्ये ते जनता दरबार घ्यायचे, लोकांची गाऱ्हाणे ऐकून घ्यायचे, त्यांना जनता दरबारात जागेवर न्याय मिळवून द्यायचे। अजित पवार यांच्या निधनानंतर आता उपमुख्यमंत्री बनलेल्या सुनेत्रा पवार बारामतीमध्ये पहिल्यांदा जनता दरबार घेणार आहेत। तसंच नुकत्याच विजयी झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांची त्या भेट घेणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आज बारामती दौऱ्यावरती असणार आहेत। बारामतीतल्या सहयोग या निवासस्थानी त्यांच्या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आलेले आहे। मी आता या सहयोग या निवासस्थानी आहे, ज्या ठिकाणी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडनं याच ठिकाणी जनता दरबार घेतला जात होता। अनेक वर्षांपासून ज्या वेळेस दादा बारामतीत यायचे, शनिवार रविवारी ते वेळ काढून या ठिकाणी यायचे, नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याकरिता या ठिकाणी जनता दरबाराचे आयोजन केले जात होते। दादांच्या पायावर पाय देऊन वहिनी साहेबांनी कार्यकर्त्यांसाठी हा जनता दरबार ठेवलेला आहे। मला निश्चित असं वाटतं की दादांची जी इच्छा होती ती वहिनी पूर्ण करतील आणि त्या पद्धतीनं त्यांची कार्य चालू आहे असं या ठिकाणी मला म्हणावंसं वाटतं। दादा सकाळी 6 वाजल्यापासूनच जनतेच्या सेवेसाठी हजर असायचे। कोणाच्या जर काम होणार असतील तर हो म्हणून तिथंच लगेच काम मार्गी लागायचं, होणार नसेल तर तोंडावर सांगायचे आणि खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे जनता दरबार भरायचा। आणि आज आम्हाला अभिमान वाटतो की वहिनींनी सुद्धा दादांचा वारसा चालू ठेवला। प्रत्येकाच्या घरगुती अडचणी असतील, राजकीय अडचणी असतील, सामाजिक अडचणी असतील किंवा विकासाच्या अडचणी असतील, त्या सोडवण्यासाठी प्रत्येक लहान मोठा कार्यकर्ता महिला भगिनी या ठिकाणी येत असायच्या। एवढंच नव्हे तर एखाद्या महिलेला जर तिचा नवरा दारू पिऊन त्रास देत असेल, ते स्वतः शेवटचा पर्याय म्हणून पोलिसात जायच्या अगोदर दादांकडे यायचे आणि दादा लगेच ताबडतोब त्या ठिकाणी लक्ष घालून तिचा त्रास थांबवायचा। दादा तारकत वहिनींचं सुद्धा कार्य पहिल्यापासून आहे आणि वहिनी ते सक्षमपणे पार करतील। आणि दादा जेव्हा बारामतीत येतील तेव्हा आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते दादांचं गाठ घ्यायला किंवा दादांचं लावून दर्शन झालं तरी आम्हाला समाधान वाटायचं। तसंच आम्ही आता वहिनी जेव्हा येणार तेव्हा वहिनीला एक सपोर्ट म्हणून आम्ही कायम त्यांच्या बरोबर राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदेकरसह जयकुमार जाधव, पुढारी न्यूज, बारामती।